नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 16 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आपला सर्वांसाठी खूप पॉझिटिव्ह आणि प्राऊड फील करणारी आहे, कारण संयुक्त राष्ट्राच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड झालेली आहे. आणि एकंदरीतच याच्यात ही जी निवडणूक होती ही चीननी खूप प्रतिष्ठेची केलेली होती, परंतु चीनचा पराभव झालेला आहे याच्यामध्ये. संयुक्त राष्ट्राची महिला स्थिती आयोग जो आहे, वुमन स्टेटस कमिशन, त्याच्या सदस्यपदी भारताची आणि अफगाणिस्तानची निवड झालेली आहे आशिया पॅसिफिक विभागातून. आणि आशिया पॅसिफिक याच्यामधून 2 सदस्यांची निवड होणार होती. त्याच्याकरता भारत एक, चीन एक आणि अफगाणिस्तान अशा 3 देशांचे उमेदवार होते, म्हणजे 3 देशांची उमेदवारी. आणि त्यातल्या त्यात चीनचा पराभव झालेला आहे. अफगाणिस्तानचं जे नेतृत्व होतं ते संयुक्त राष्ट्राच्या राजदूत ॲडेला राज यांनी केलं होतं. आणि अफगाणिस्तानला 39 मतं याच्यात मिळाली, भारताला 38 मतं मिळाली. चीन हा संयुक्त राष्ट्राचा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य आहे, म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल जी आहे, एकूण 5 स्थायी सदस्य आहेत बघा, आणि 10 त्याला मग अस्थायी सदस्य असतात. तर तो स्थायी सदस्य असल्यावर सुद्धा त्याला 27च मतं मिळालेली आहेत चीनला, म्हणजे तुम्हाला निम्मी मतंही त्याला मिळालेली नाही. जवळपास बहुमतासाठी 28 मतांची गरज होती. आणि म्हणजे हा खूप लाजिरवाणा पराभव आहे चीनसाठी. आणि त्याचं रिझन एकदम सिंपल आहे. जागतिक स्तरावर चीननी जे काही पेरून ठेवलेलं आहे आजच्या डेटमध्ये, तिच्यामध्ये चीन विरोधात जे काही निगेटिव्ह ॲटिट्यूड निर्माण झालेला आहे, तिच्यातून ही गोष्ट सरळ सरळ झालेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या महिला आयोग सदस्यत्वाचा भारत आणि अफगाणिस्तानचा जो कार्यकाळ असणार आहे, की भारत आणि अफगाणिस्तान आता 2021 ते 2025 या 5 वर्षांसाठी तर ते सदस्य असतील, फॉर 5 इयर्स. आणि संयुक्त राष्ट्र महिला आयोग जो आहे, द कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन, CSW और UNCSW, हे कशा अंतर्गत येतं तर UN इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, इकोसॉक जे आहे त्याच्या अंतर्गत हे येतं महिला आयोग जो आहे संयुक्त राष्ट्राचा, तर तेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2020मध्ये महिलांची बीजिंगमध्ये जी काही परिषद झाली होती, जागतिक महिला परिषद बीजिंग, त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आता एकंदरच ह्या 4 परिषदा ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. मॅक्सिकोमध्ये 1975ला पहिली जी महिला परिषद झाली होती जागतिक स्तरावरची, ती मॅक्सिको 1975, कोपनहेगनमध्ये 1980ला झाली होती, नैरोबीमध्ये 1985 आणि बीजिंगमध्ये 1995ला झाली होती. तर या बीजिंगला आहे ना 2020मध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तर हेही MCQसाठी लक्षात ठेवा. कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये 100% हा प्रश्न येणार. संयुक्त राष्ट्र महिला आयोगाचे सदस्य आता कोण कोण आहेत मग? भारत, अफगाणिस्तान हे नव्याने निवडून गेलेत. हे सोडून ऑस्ट्रिया, अर्जेंटिना, डॉमिनिक प्रजासत्ताक, इस्रायल, लॅटविया, नायजेरिया, तुर्कस्तान, झांबिया. ओके, सो हे देश आहेत, सदस्य आहेत. एकंदरीत हे पाठ करायचे का तर काही गरज नाही, पण एकदा जरा नीट लक्षात ठेवायचं याच्यातलं, है ना. आणि एक गोष्ट की ऑप्शनमध्ये काय टाकलं जाऊ शकतं, म्हणजे मोस्ट प्रॉब्ली चीन टाकला जाऊ शकतो, कारण तो बाहेर पडला. अशा गोष्टी लक्षात ठेवायची की कोण सदस्य नाही आहे, कोणाचा पराभव झाला, त्या ऑप्शनमधून आपल्याला जरा सोपं जातं. ओके, म्हणजे MCQ फ्रेम करताना या गोष्टींचा विचार बऱ्यापैकी केलेला असतो, है ना. आता भारत चीन सीमावादाचा जर मुद्दा आपण घेतला तर लोकसभेमध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जे आहे यांनी निवेदन काल दिलेलं आहे, कारण विरोधकांनी त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती. तर चीनला ही सीमारेषा जी आहे आताची ती अमान्य आहे. चीनद्वारे भारत चीन दरम्यानच्या करारांचं उल्लंघन झालेलं आहे, चीनद्वारे हिंसासुद्धा झालेली आहे. आपण या सगळ्या गोष्टी आधीपासून बघतोय. मुद्दा काय आहे ना याच्यातला महत्त्वाचा तो बघा, की लडाखमधील जवळपास 38,000 चौरस किलोमीटर भूभाग जो आहे त्याच्यावर चीनने बेकायदा ताबा केलेला आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातल्या 1963च्या कथित सीमा करारानुसार पाकिस्ताने पाकव्याप्त काश्मीर जो आहे POK है ना, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, याच्यातलं जवळपास 5,180 चौरस किलोमीटरची जी जमीन आहे ती चीनला दिलेली आहे. म्हणजे एकीकडं लडाखमधली 38,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात आहे. POK मधली 5,180 जी आहे ती पाकिस्तानने चीनला देऊन टाकलेली आहे, है ना, कारण ती त्यांची नव्हतीच. त्याच्यामुळे मग कसं आहे की घ्या बाबा. आणि मग दुसरा मेजर मुद्दा जो आहे ह्या सर्व याच्यामधला, POK मधून काश्मीर पाकिस्तान जो काय ना, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे CPEC, तर तोही जातो, जो वन बेल्ट वन रोडशी संबंधित आहे. म्हणूनच भारत याचा भाग नाही आहे वन बेल्ट वन रोडचा. त्याच्यानंतर चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषा जी आहे आणि त्याच्या जवळच्या भागामध्ये लष्करी जमवाजमव केलेली आहे. त्यांनी सैन्य आणून ठेवलेलं आहे तिथं. मग याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ठिकाणं आहेत, पूर्व लडाख आहे, गोग्रा आहे,
कागलाला आहे, पॅनगॉंग सरोवराचा उत्तर दक्षिण काठ आहे. तर ही सगळी संघर्षाची प्रमुख ठिकाणं आहे. भारताने या भागामध्ये सैन्य वाढवलेलं आहे. तर हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर एकंदरीतच चीन कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास चीनच्या कोणत्याही आव्हानाला आपण सामोरं जाऊ शकतो आता, असं राजनाथ सिंग म्हटलं. आता सिंपल दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. एक आहे ती म्हणजे चर्चा. शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटायला तयार नाही आहे. बऱ्याच दिवसापासून आपण राजकीय स्तरावर, लष्कर स्तरावर चर्चा करतो आहे. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मग आता सरळ जे काही असेल तर ते आहे वॉर, है ना. इतकं सोपं नाही आहे चीनसाठी सुद्धा, है ना. एक तर काय असतं ना, ही दबावाची नीती आहे. चीनबद्दलचे जे काही आर्टिकल्स आपण आधी डिस्कस केले होते तिच्यातून ती गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली नसेल. ज्या लोकांनी बघितलं नसेल त्यांनी बघा. चीन सीमावाद किंवा चीन संबंधीचं जे काही आर्टिकल्स आपण घेतलेले आहेत या सगळ्या याच्यामध्ये, है ना. तर आपल्याला तर तयार राहावंच लागेल. पण एक आहे की ह्या सर्व याच्यामध्ये चीनलाही त्याचे निगेटिव्ह आस्पेक्ट माहीत आहे. चीनकडे असणारं जे तंत्रज्ञान आहे ते पण बरंचसं आउटडेटेड आहे. ओके, सो हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चीनकडं असणारं जे तत्त्वज्ञान आणि तिथली जी जिओग्राफी आहे त्या जिओग्राफीमध्ये ह्या गोष्टी खूप जास्त वर्क होत नाहीत. हाही एक मुद्दा आहे, है ना. म्हणजे तुमच्याकडं किती आहे काय आहे त्याच्या पलीकडं एक गोष्ट आहे की ती जिओग्राफी आणि त्यांचं तंत्रज्ञान हे खूपच मिसमॅच आहे. तर हे चीनला माहीत आहे. हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, है ना. त्याच्यामुळे आपण खूप काही बॅकफूटवर आहोत किंवा ड्रॅगनसमोर आपलं काय होणार वगैरे तर काय विषय नाही, है ना. आपण निवांत आपलं एस सी ओची जी काही परिषद होती तिच्यातून अजित डोभाल यांनी सभात्याग केलेला आहे काल. SCO शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन. आता हे पाठ झालं असेल तुम्हाला आणि झालंच पाहिजे कारण इतक्या वेळा आपण हे रिवाईज केलेलं आहे. तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगाल शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन कधी स्थापन झालं, सदस्य कोण आहे, भारताची काय स्थिती आहे. आता हे दूरचित्र संवाद यंत्रणेद्वारे म्हणजे ऑनलाईन होतं हे सगळं जे काही बैठक होती 15 सप्टेंबरला. आणि हिच्यामध्ये काय झालं की पाकिस्तानचे जे काही मोईद युसूफ होते त्यांनी जम्मू काश्मीरचा वादग्रस्त भाग असल्याचा दाखवणारा नकाशा दाखवला तिथं की पूर्ण जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे. तर असं नक्कीच नाही आहे. आपली सोव्हेरियन टेरिटरी ती आहे आणि याच्यामुळे या प्रकाराचा निषेध करत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल जे त्या मिटिंगमध्ये होते त्यांनी सभात्याग केलेला आहे. आता हा सभात्याग म्हणजे असं सभा चालू येणं उठून निघून गेलो असं नसतं, है ना. हिच्यामध्ये काय आहे की पाकिस्ताननी आता याचं जे होस्ट आहे ते रशिया आहे. रशिया सगळं हे ऑर्गनाईज करतं आहे. SCO आपण बघतोय की याच्या आधी संरक्षण मंत्री जे आहे डिफेन्स मिनिस्टरची मीट झाली, त्याच्यानंतर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जे होते SCO त्यांची मीटिंग झालेली आहे आणि ही सुरक्षा सल्लागारांची मीटिंग होती SCOच्या. सो हे रशिया सगळं होस्ट करतं आहे. तर रशियाने जे काही मार्गदर्शक तत्त्व किंवा मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्याचा भंग पाकिस्तानने केला आणि रशियाची चर्चा करून मग आपण सभात्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, है ना. म्हणजे सभात्याग केला म्हणजे डायरेक्ट आहे ना सब गुस्सा करते घर छोड के जा रहा हूं तसलं काही नसतं. तर हे डिप्लोमसी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या गोष्टी बोलूनच होतात. चीनने एका वेळी 9 उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे 15 सप्टेंबर रोजी. पिवळा समुद्र जो आहे LOC तिच्यामध्ये देबो 2 या जहाजावरून लाँग मार्च 11 HY12 या लाँग मार्च 11 गटातील 10व्या प्रक्षेपाने उड्डाण केलं. आता याच्यामध्ये जे आहे ते सॉलिड प्रोपेलंटचा वापर होता बघा, घन प्रणोदकांचा वापर, है ना. तर जिलिन 1 गॅफेन 031 या समूहातले हे 9 उपग्रह होते. 13 मिनिटामध्ये जवळपास 535 किलोमीटर अंतर पार करून हा जिलिन 1 मालिकेतले 9 उपग्रह अवकाशात गेलेले आहेत. आता इथं मुद्दा काय येतो, पिवळा समुद्र, है ना. पिवळ्या समुद्रातून केलं. मग लगेच तुम्ही मॅपमध्ये बघितलं पाहिजे. मॅप कुठला वापरणार बघा. बऱ्याचदा जे काही विचारलं होतं तर HN पब्लिकेशनचा मॅप येतो ICSE स्कूलसाठीचा. जसं CBSE आहे, है ना, स्टेट बोर्ड आहे आपलं, तसं ICSE स्कूल असतं, तो मॅप वापरायचा. पिवळा समुद्र जर तुम्ही बघितला, मी मॅप दाखवतो. चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया त्याला बॉर्डर करतात आणि त्याच्याबरोबर पूर्वी चीनचा समुद्र त्याच्या दक्षिणेस आहे. ओके, त्याच्यानंतर हा LOC तुमच्या समोर आहे. LOC जो आहे तर LOCच्या बाजूला बघा. आता हा कोण आहे, चायना इथं आहे. ओके, हा पूर्ण चीन आहे. आता याला जवळ जो आहे की शांगतुंग पेनिन्सुला. ओके, हे जे आहे हे काय आहे, शांगतुंग पेनिन्सुला आहे हा. त्याच्यानंतर हा पूर्ण चीन आहे इकडं आणि इथं जो आहे तो आहे नॉर्थ कोरिया. त्याच्यानंतर हा जो आहे हा आहे साऊथ कोरिया. तर हे 3च देश आहे LOCला बॉर्डर करणारे आणि हे नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया हे जे आहे हे 38 पॅरलल आहे बघा. ओके, तर हे लक्षात ठेवा, 38वी पॅरलल, है ना. हे विचारलं होतं MCQला बऱ्याचदा. आणि हा जो मुद्दा आहे की खाली जो आहे त्याच्यात दक्षिणेकडे ईस्ट चायना सी आहे.
हा इकडं पॅसिफिक ओशन. ही जी रिव्हर आहे जी इकडं येते बघा, ईस्ट चायना सीला मिळते पॅसिफिक ओशनमध्ये, यांगतेज रिव्हर आहे चीनमधली. सो हे जे मॅप आहेत हे नीट करून ठेवायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही नवीन भूभाग चर्चेत ज्या वेळेस येतो त्यावेळेस तो तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे बघा, आता ही राम, लक्ष्मण आणि सीता या तिघांच्या या मूर्त्या आहेत. याच्यात हनुमान नाही आहे इथं कुठं, ओके, पण हनुमान पण आहे की जे तमिळनाडूमधून 1978मध्ये या मूर्त्या चोरीला गेल्या होत्या आणि या आता आपल्याला ब्रिटन परत करतं आहे. ब्रिटनद्वारे भारतातून चोरी गेलेल्या राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्त्या परत करण्यात आलेल्या आहेत. काल व्हर्च्युअल मीटिंग झाली. 1978मध्ये तमिळनाडूमधलं नागपट्टिनम येथलं जे काही विजयनगर काळातलं मंदिर होतं तिच्यातून राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्त्या चोरीला गेल्या होत्या. 15 सप्टेंबर 2020ला झालेल्या व्हर्च्युअल मीटिंगद्वारे ब्रिटननी 4 मूर्त्या राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान आपल्याला परत केलेल्या आहेत. या मीटिंगमध्ये भारताचे सांस्कृतिक पर्यटन मंत्री जे आहेत प्रल्हाद सिंग पटेल यांनी पण सहभाग घेतला होता. एकंदरीतच काय ना की याच्या आधी आपण अशा पद्धतीने बघितलेलं आहे की बऱ्याचशा ज्या मूर्त्या आहेत की ज्या चोरी गेल्यात आणि त्या आपल्याला मिळाल्यात, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जागतिक जैवविविधता निर्देशांक 2020, तर जागतिक वन्यजीव निधी जे आहे WWF आणि लंडन प्राणीशास्त्र संस्था यांनी प्रकाशित केलेला हा अहवाल आहे. तर ते एक लक्षात ठेवा. आता हिच्यामध्ये जैवविविधता जी आहे ती सातत्याने तिच्यात घसरण होते. 68% घसरण 1970 ते 2016मध्ये. त्याच्यानंतर 1970पर्यंत निसर्गाची पुनर्निर्माण क्षमता होती, पण ती 21व्या शतकात संपली. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम जो आहे त्याची जर आकडेवारी तुम्ही बघितली तर तिच्यामध्ये 1990पर्यंत दरडोई नैसर्गिक उत्पादन 40% कमी झालेलं आहे आणि उत्पादनात जवळपास औद्योगिक उत्पादनात 13% वाढ झालेली आहे. पण एक गोष्ट आहे की नॅचरल जे आहे प्रोडक्शन ते कमी होतं आहे, औद्योगिक इंडस्ट्रीयल वाढतं आहे. याच्यामध्ये अन्न सुरक्षा आहे, अर्थव्यवस्था आहे. तर या गोष्टी दोन्ही महत्त्वाच्या आहेत की ही आव्हानं येत्या काळात आपल्याला. पण आता इथं जे आहे की इथं रँकिंग वगैरेचा एवढा इश्यू नाही, पण जागतिक जैवविविधता निर्देशांक 2020, जागतिक वन्यजीव निधी, वर्ल्ड वाईल्ड फंड आणि लंडन प्राणीशास्त्र संस्था, ओके, झुओलॉजिकल लंडन सोसायटी यांनी प्रकाशित केलेलं आहे. एवढं एक लक्षात जरी ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर अटल टनल जे आहे त्या अटल टनलला ऑल इयर कनेक्टिव्हिटी असणार आहे सर्व सीझनमध्ये. अटल टनल लवकरच ओपन होणार आहे आता आणि ज्यावेळेस त्याचं उद्घाटन होईल त्यावेळेस आपण डिटेल बघूया त्याचे सगळे. तर अटल टनल जो आहे तो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बनवलेला आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनवर सेपरेट लेक्चर आपल्या याच्यावर आहे, ते तुम्ही बघून घ्या प्रत्येकाने. रोहतांग पास जो आहे हिमाचल प्रदेश, तिथं हा अटल टनल आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की याची जी कनेक्टिव्हिटी आहे ती लेह टू मनाली अशी कनेक्टिव्हिटी आहे ना. आणि याच्यामुळं बरंचसं तिथलं जे काही अंतर वगैरे त्या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. 9 किलोमीटरचं आहे, जगातलं सर्वात उंच वगैरे है ना, की ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत है ना. याचा मॅपही आहे आपल्याकडं, तर हे तुम्ही बघू शकता. हा रोहतांग पास आहे ना. हे साऊथ पोर्टल आणि रोहतांग टनल पण म्हटलं जातं. सो एकंदरीतच याचा एवढा इश्यू नाही, पण तेवढं एक लक्षात ठेवा आणि ते होईल त्या दिवशी आपण क्लिअर बघू. आता बघा ट्रेन 18बद्दल डिटेल्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. 2019 पासून ही ट्रेन 18 न्यूजमध्ये आहे. भारतातली पहिली फर्स्ट सेमी हाय स्पीड ट्रेन आहे ही, ओके. भारतातली पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन 18. आता CBCनी त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायची होती तर ती ड्रॉप झालेली वगैरे वगैरे. वंदे भारत एक्सप्रेस असं याला म्हटलं होतं. CBC पण मागच्या वर्षी पण न्यूजमध्ये होतं. तुम्ही पॉलिटीमध्ये CBC वाचणं अपेक्षित आहे. आपल्या चॅनलवर याचं लेक्चर CBCचं पण अवेलेबल आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुठल्या ऑफिशियल्सच्या अगेन्स्ट केसेस होणार होत्या किंवा त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार होती, तर इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई, ओके, इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई जिथं कोच बनतात, तर त्यांच्या संबंधीचा हा इश्यू होता. एवढा एक लक्षात ठेवा MCQ करता. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 18 भारतातली पहिली सेमी हाय स्पीड रेल्वे आहे. त्याच्यानंतर ही जी आहे की ICF चेन्नई, तर इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी चेन्नईला आहे. हे MCQला विचारलं जातं आणि CBCचं लेक्चर ऑलरेडी आपल्या याच्यावर आहे, तर ते एकदा बघून ठेवा. आता पार्लमेंट आणि त्याच्या संबंधीचं जे काही पॅनल्स आहेत त्याचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा इथं डिस्कस केलेला आहे या आर्टिकलमध्ये. मी त्याची समरी तुम्हाला सांगतो फक्त. स्टँडिंग कमिट्या ज्या काही असतात तर त्या स्टँडिंग कमिट्यांसाठीचं जो मुदत असते ती 1 वर्षाची असते, 1 इयर. स्थायी समित्या, ओके. आता या याच्यामध्ये जवळपास 31 मेंबर्स असतात. हे 31 मेंबर 21 लोकसभेतले असतात आणि 10 राज्यसभेतले असतात. तर टोटल जे आहेत या सगळ्या याच्यामध्ये सदस्य आणि हे, तर आपले जे वीरप्पा मोईली आहेत
व्यंकय्या नायडू आहेत चेअरमन राज्यसभेचे, तर त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो 1 वर्षाचा कालावधी आहे आपण याला काय करू, 2 वर्षाचा कालावधी करू, हा ना. तर असं प्रपोजल समोर ठेवलं आहे. पण तिच्यात बरेच इश्यू आहे, कारण राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 लोक जात आहेत, आणि त्याच्यानंतर इकडं जे आहे लोकसभेची ती 5 वर्षाचीच आहे, पूर्ण जी लाईफ स्पॅन आहे ती डिझॉल्व नाही झाली तर. पण मग हे 2 वर्षाचा कालावधी केल्यानंतर हे मिसमॅच होणार आहे. तर असा सगळा इश्यू आहे. तर ते एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. स्थायी समित्या करून ठेवा. आणि हे जे आहे की आर्टिकल 83चा उल्लेख आहे इथं, हा ना. 1/3 मेंबर जे आहेत तर 2 वर्षाला जातात, हा ना, रिटायर होतात. तर हा सगळा मुद्दा इथं डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं त्यांनी सांगितलेली आहे की जवळपास म्हणजे 24 डिपार्टमेंटल स्टँडिंग, है ना, कमिटी आहेत. 24 स्टँडिंग कमिटी आहेत डिपार्टमेंटल, आणि याच्यामध्ये 21 आणि 10 असे 31 सदस्य असतात. आणि जर तुम्ही बघितलं, जर त्या 240 राज्यसभेतले मेंबर ऑक्युपाय करतात आणि 504 लोकसभेतले, म्हणजे यांचा जर हिशोब केला तुम्ही प्रत्येकाचा. पण ह्या सर्व याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा मिनिस्टर याचा सदस्य होऊ शकत नाही, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर सिनियर मेंबर जे असतात तेही शक्यतोवर त्यांची इच्छा नसते याच्यात यायची, मग बऱ्याच लोकांवर डबल बर्डन येतं वगैरे वगैरे. तर असा सगळा जो मुद्दा आहे तर तो त्यांनी डिस्कस केलेला आहे. स्टँडिंग कमिट्या तुम्ही एक करून ठेवा, हे बेसिक होतं, जे MCQला विचारलं जाईल ते मी सांगितलं. त्याच्यानंतर व्हीनस संबंधी पण आलेलं आहे बघा. हॉटेस्ट प्लॅनेट आहे सोलर सिस्टीमचा. मार्सला जेवढं अटेन्शन भेटलेलं आहे, मंगळावर जेवढे काही यान, मंगळचं शोध हे तेवढं व्हीनसला मिळालेलं नाही आहे, असा एक मुद्दा आहे. जवळपास त्याचं टेम्परेचर जे आहे ते 460 सेल्सिअस आहे, म्हणजे लीडसारख्या मेटलला पण ते मेल्ट करू शकतं. त्याच्यानंतर त्याचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते CO2चं ॲटमॉस्फिअर आहे, हेवी आहे ॲटमॉस्फिअर. आणि इथं होस्टाईल आहे लाईफसाठी, म्हणजे खूप काही आहे ना पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. पण एकंदरीतच हे सिमिलर आहे अर्थसाठी, है ना. म्हणजे एकतर साईज, है ना, अर्थ सिस्टर प्लॅनेट म्हटलं जातं बघा याला, व्हीनसला. एकंदर काय आहे ना की बऱ्याचशा गोष्टीचं साधर्म्य आहे, त्याच्यानंतर रॉकी आहे. तर हा एक मुद्दा होता. आणि युरोपियन स्पेस एजन्सीने व्हीनस एक्सप्रेस नावाचा एक हे घेतला होता, आधी त्यांचा प्रोजेक्ट होता, आणि तिच्यामध्ये तिथं ओझोनचे साईज भेटले होते, है ना. आज जागतिक ओझोन दिवस पण आहे बघा. तर बायोमार्कर म्हणून याच्याकडे बघितलं होतं. तुम्ही मला सांगा, एकदा मी तुम्हाला बायोमार्कर ही कन्सेप्ट सांगितली होती बघा. बायोमार्कर काय असतं सांगा बरं मला. मी तुम्हाला एकदा ही कन्सेप्ट सांगितली होती लेक्चरमध्ये. आणि जे काही अप्पर ॲटमॉस्फिअर आहे व्हीनसचं, तिच्यामध्ये 2011ला यांनी व्हीनस एक्सप्रेस टू ओझोन पण शोधला होता. परंतु आता सध्या जे आहे की तिथं जे आहे तिथं फॉस्फरसचा ॲटम फॉस्पाईन हा सापडलेला आहे, किंवा त्याचे अस्तित्वाचे हे जे आहे रेफरन्सेस मिळत आहेत. फॉस्पाईनमध्ये काय असतं ना की हिच्यामध्ये फॉस्फरस असतो प्लस 3 हायड्रोजनचे ॲटम असतात. तर हा व्हीनसच्या हिच्यामध्ये आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, त्याचीही चर्चा चालू आहे. आणि तिच्यामधून मग बायोलॉजी अँड लाईफवर चर्चा झाली पाहिजे, ते असू शकतं. तर एकंदरीतच जे आहे की व्हीनस लक्षात ठेवा. व्हीनस ना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इस्रो आणि नासा दोघी त्याच्यावर म्हणजे मिशन लॉन्च करणार आहेत त्याच्या संबंधीचं. आणि इस्रोचं जे टार्गेट आहे 2023मध्ये आपण व्हीनससाठी मिशन प्रपोज केलेलं आहे इस्रोद्वारे, तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अवनी दोषी बुकर पुरस्काराच्या लघु यादीत आहेत, है ना. त्यांची ब्रंट शुगर नावाची कादंबरी आहे जी लघु यादीत आहेत. हे पुरस्कार जे आहेत तर ते नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर होणार आहेत, आणि त्यावेळेस मग आपण बघू कुणाला काय मिळतं, है ना. सो बुकर पुरस्कार 50,000 पाऊंडांचा असून तो 17 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. तर एवढं एक लक्षात ठेवा की अवनी दोषी बुकर पुरस्कारच्या लघु यादीत, है ना. ते सुरुवातीला मोठी यादी बनवतात, तिच्यामधून परत शॉर्टलिस्ट करून लघु यादीत त्यांची कादंबरी आलेली आहे बर्न्ट शुगर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ओझोन दिवस आहे बघा, 16 सप्टेंबर आहे, है ना. संकल्पना सूत्र आहे जीवनासाठी ओझोन, है ना. O3 त्याचं सूत्र आहे. सो 16 सप्टेंबर 1987मध्ये मॉनिट्रियल करार झाला होता, आणि हा ओझोनशी संबंधित आहे, तोही बघूयात आपण. पण तो 16 सप्टेंबरला झाला होता, म्हणून हा 16 सप्टेंबर दिवस 1994 पासून ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यसेवा प्रिलिम्समध्ये हा प्रश्न एकदा विचारून झालेला आहे, है ना. आता ओझोन पृथ्वीपासून सरासरी 15 ते 35 किलोमीटर अंतरावर स्थितांबरात, म्हणजे स्ट्रॅटोस्फियर जे आहे तिच्यामध्ये असतो. ट्रोपोस्फियरमध्ये हा सापडतो का? सापडतो. ट्रोपोस्फियरमधला जो ओझोन असतो तो ह्युमन बिईंगसाठी चांगला नसतो, तो आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट करतो. ट्रोपोस्फियर पॉल्युशन आणि तिच्यामध्ये. त्याच्यानंतर 1985मध्ये अंटार्क्टिकावरचं ओझोन होलचं अस्तित्व दिसलं होतं, आणि त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी 1985मध्ये व्हिएना येथे जागतिक परिषद भरवली होती.
आणि सर्व राष्ट्रांनी सहकार्यातून ओझोन थराची दुरुस्ती करण्याचं मान्य केलं होतं. याला व्हिएना करार असं म्हटलं जातं. 16 सप्टेंबर 1987 मॉन्ट्रियल कराराचा जर विचार केला तर ओझोनची क्षती होण्यासाठी कारणीभूत क्लोरोफ्लोरोकार्बन आणि अन्य रासायनिक द्रव्ये जे आहे त्याच्यावर पूर्णपणे 100% बॅन आणण्यासंबंधीची चर्चा झाली होती. 16 सप्टेंबर 1987 मॉन्ट्रियल करार हा खूप महत्त्वाचा आहे. याच्या अंतर्गत एक निधी पण उभारला गेला होता, ज्या निधीमुळे जवळपास 146 विकसनशील देशांमध्ये घातक रसायनांवर बंदी आणणे आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सो व्हिएना करार, मॉन्ट्रियल करार ओझोन संबंधीचे आहेत. ओझोन स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पण असतो. ट्रोपोस्फिअरमधला विजन मिथेन जो आहे तोही आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असतो. माधव कोंडविलकर बघा, त्यांचा फोटो आलेला आहे आज पेपरला. माधव कोंडविलकर आपण बघितलं होतं, निधन झालेलं आहे. मुक्काम पोस्ट देवाचे घोटणे. कालचे प्रश्न बघा, व्हीनस चित्रपट महोत्सवामध्ये योग्य विधान निवडा. दी डिसायपल याला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार आहे आणि नोमलँड चित्रपटाला गोल्डन लायनचा पुरस्कार आहे. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. अमेरिकन ओपन 2020 महिला एकेरीचं विजेतेपद नाओमी ओसाकाला मिळालेलं आहे. बरोबर आहे. ओसाकाने वर्णद्वेषात बळी पडलेल्या व्यक्तींच्या नावाच्या मुखपट्ट्या वापरल्या होत्या. ना कालच्या पुरुष एकेरीच्या याच्यामध्ये जे आहे ऑस्ट्रेलिया सांगण्यात आलं होतं, ते ॲक्च्युली ऑस्ट्रिया आहे. जर असं काही असलं तर करेक्शन करून त्याला पिन केलेलं असतं का व्हिडिओच्या खाली, तर ते थोडं बघून घ्यायचं. चला, लोकसभेच्या उपसभापतीच्या म्हणजे जो काही डेप्युटी स्पीकर आहे त्याची निवडणुकीची तारीख कोण करतं, तर स्पीकर करतो बघा, सभापती लोकसभा. भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये गेल्या 5 वर्षात सलग वाढ झालेली आहे. बरोबर, मी तुम्हाला असा मॅप पण काढून दाखवला होता, म्हणजे मॅप म्हणतो, ग्राफ काढून दाखवला होता. कंटिन्युअस वाढ आहे. कर्करोगात तंबाखूजन्य व्यसने 27% रोगाला कारणीभूत आहेत. दोन्ही योग्य आहे. ओनम सण केरळमध्ये साजरा होतो बघा. यावर्षी ओनम साजरा केला गेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. राईट डाऊन द रिझन्स बिहाइंड डिप्लिशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. हाऊ टू ओव्हरकम दिस चॅलेंजेस, है ना. बायोडायव्हर्सिटी चॅलेंजेस अँड सोल्युशन MPSCने करून ठेवायचं बघा. जैवविविधता, आव्हाने आणि त्याचा उपाय. पहिला प्रश्न घ्यायचा, मेकेदातू प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आसाम. कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? कर्नाटक, केरळ, तेलंगणा, तमिळनाडू. हा खूप मोस्ट प्रोबेबल आहे, हा प्रश्न येऊ शकतोय त्या काळात. तिसरा प्रश्न, धनंजय महतो हे छाऊ नर्तक होते. त्याच्यातलं दुसरं स्टेटमेंट, गुरु मंगलप्रसाद मोहंती यांनी छाऊ नृत्यात धमसा व सनई या वाद्यांचा वापर सुरू केला. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. चौथा प्रश्न बघा, 15 सप्टेंबर 2020 रोजी UAE, बहरीन व इस्रायलमध्ये नॉर्मलायझेशन अकॉर्ड झाल्याने हा दिवस कोणत्या देशाने काळा दिवस म्हणून साजरा केला? अफगाणिस्तान, अमेरिका, चीन, पॅलेस्टाईन. खालीलपैकी कोणता दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो? 1 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 20 जून, 1 जानेवारी. तर या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.